पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी महिला बचत गटाच्या कार्यक्रमासह विविध योजनांचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे। 2 लाखाहून अधिक महिला यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही समोर येते। आमचे प्रतिनिधी संदेश कानू आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। संदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आता महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। यवतमाळमध्ये ते आज असणार आहेत। त्यांचा हा दौरा कसा असणार आहे? निश्चितच हा दौरा शासकीय असला तरी या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार सुद्धा या दौऱ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत। त्यासोबतच राज्याचे राज्यपाल रमेश बैस सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा या दौऱ्यात उपस्थित राहतील। मोठ्या प्रमाणात या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तब्बल महिला बचत गटाच्या 2 लाख महिला या सभास्थळी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनात चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। तब्बल 5000 पोलीस बल या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। मिनल, अगदी महिला बचत गटाचा कार्यक्रम तर होणारच आहे, त्याशिवाय आणखी कोणत्या योजनांचा किंवा कोणत्या कामांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे? कारण सुमारे 1300 कोटींच्या विकास कामांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे अशी माहिती समोर येते। निश्चितच दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचं सुद्धा व्हर्च्युअली अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। वर्धा नांदेड रेल्वे जो प्रकल्प आहे त्याचा सुद्धा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे। विविध प्रकल्पांचे जे उद्घाटन आहेत ते व्हर्च्युअली पंतप्रधान या सभास्थळावरून करणार आहेत। मिनल, अगदी संदेश, पंतप्रधान साधारण किती वाजताच्या सुमारास यवतमाळमध्ये पोहोचणार आहेत? त्यांचं आगमन 4:45 वाजता होणार आहे आणि सभेला लगेच सुरुवात होणार आहे। अगदी संदेश, तुम्ही पंतप्रधानांच्या दौऱ्यावर असेच लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडून अधिक जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।